नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया थकीत वेतन देयके अदा करणे संदर्भात परिपत्रक निर्गमित दिनांक 12/5/2026। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। थकीत वेतन देयके अदा करणे संदर्भात शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 12 मे 2026 रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की सन 2024 आणि 25 पासून शासन निर्णय दिनांक 15 जुलै 2017 मधील आदेशानुसार थकीत देयके ऑनलाईन शालार्थ प्रणालीमध्ये सादर करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत। यानुसार सन 2026 ते 27 मध्ये शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सुविधा विकसित करण्यात आली असून दिनांक 12 मे 2026 पासून ऑनलाईन टॅब सुरू करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने थकीत वेतन देयकाची माहिती शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने सादर करणे व सदर थकीत देयके ऑनलाईन प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत। सविस्तर सूचना तपशील पुढील प्रमाणे पाहू शकता। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।